हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही बघू शकता मी एकटी आत्ता व्हिडिओ करते कारण की सिद्धार्थ नाही आहे, तो रियानला घेऊन गेला खेळायला. आणि माझे डोळे चेहरा इग्नोर करा कारण की खूप जरा शेड्यूल टाईट आहे आणि झोप नीट झाली नाही आहे. थोडं पफिनेस आहे, स्वेलिंग आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी पास्ता कसा करते, स्पेशली रिहानसाठी. तर त्याला खूप पास्ता आवडतो आणि आय थिंक खूप पोरांना पास्ता आवडतच असेल, पण मी माझी रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की मला कळवा कमेंटमध्ये. आणि हे असे मोठे थोडे व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा सांगा. की नॉर्मली मी कुकिंगचं आत्ता सध्या टाकत नव्हती, बट तुम्हाला हवं असेल तर मी नक्कीच टाकेन. आणि काय अजून, हां, बघा आता पुढे कशी रेसिपी होते. मी आत्ताच मगाशी इंट्रो शूट केला, पण ते थोडं गडबड झाली, त्यामुळे मी परत इंट्रो शूट करते. ते माझं पास्ता शिजतं आहे मागे. आणि तुम्हाला अशाच वेगळ्या वेगळ्या रिहानसाठी मी ज्या रेसिपीज करते ते जर बघायचं असेल तरी तुम्ही मला सांगू शकता. मी त्या पण रेसिपी जसा वेळ मिळेल तसं दाखवते. आत्ता सध्या थोडा माझ्याकडे वेळ कमी आहे, बट आता मी पटकन तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुमची पण कोणाची लहान पोरं असेल तर त्यांना पण हे बनवून खायला घाला. खूप गरम होतं रे बाबा. सो या, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन बेल नक्की क्लिक करा. आणि बाय. सो जस्ट फॉर युअर रेफरन्स, माझा मुलगा 1.5 वर्षाचा आहे आता. 19 मंथ म्हणजे 18 कंप्लीट झाला फेबमध्ये. सो जर तुम्हाला हवं असेल तर. सो मी आता पहिले ना सर्वात आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी पाणी घेते. पाणी थोडंसं ना जरा जास्त घ्यायचं. हां, मी हे पाणी आधी बॉईल करून घेणार आहे. पाणी बॉईल करून घेऊया. ॲक्च्युली आज सिद्धार्थ नाही आहे व्हिडिओसाठी हेल्प करायला, मी एकटीच करते. तो रियानला घेऊन गेला आहे. सो आता हे मी पाणी बॉईल करत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि ऑइल. बघा, हे एवढंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं टाकू शकता कारण की आपल्याला हे पाणी खूप जास्त यूज नाही करायचं आहे. आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे आपलं ऑइल. नॉर्मल ऑइल टाकू शकता तुम्ही. हा पास्ता ना रिहानला खूप जास्त आवडतो. इथे मी ऑइल टाकते. तर हे ना पाणी तुम्हाला छान बॉईल करायचं आहे. हां, आणि बॉईल झाल्यानंतरच पास्ता टाकायचा आहे. मी आज हा पास्ता यूज करते. हे बघा, हा वाला. इथे मी सगळं सामान काढून ठेवलं आहे, दाखवते. हा वाला आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता. हा व्हीटवाला पास्ता आहे. आणि हे पाणी आता आपण, सो आता हे पाणी बॉईल झालं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी पास्ता टाकते. झालं की मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं. सो मी आत्ताच व्हिडिओ काढला तर त्याचा ऑडिओ रेकॉर्डच नाही झाला. आय डोंट नो का ते, बट मी तुम्हाला एकदा पटकन परत सांगते. हे मी चीज घेतले, चीज स्लाइस. इथे दूध आहे, हे सॉल्ट आहे नॉर्मल, बटर, हे अमूल फ्रेश क्रीम आहे. तुम्ही इथे अनसॉल्टेड बटर पण घेऊ शकता. आणि हे सीझनिंग आहे. सीझनिंगमध्ये मी ओरिगॅनो लीव्स घेतलेत, नंतर पार्सली आहे आणि व्हाईट ट्रफल सीझनिंग आहे. ह्याच्यामध्ये पार्मेसन आणि ब्लॅक गार्लिकचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे अनियन पावडर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे हे नसेल ना तर तुम्ही नॉर्मल गार्लिक पावडर आणि नॉर्मल चीजसुद्धा यूज करू शकता. मी आता गार्लिक यूज नाही करणार आहे कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. आणि आपलं हे पास्ता बॉईल होते. मी आत्ता पास्ता टाकलं पण ते रेकॉर्ड नाही झालं, म्हणजे ऑडिओच नाही आला. परत एक्सप्लेन करते. टाकलं मी मगाशी. हे ना बॉईल म्हणजे हाय टू मीडियमवर ठेवायचं. आणि मी थोडंसं जास्त शिजवणार आहे कारण की रिहान खाणार आहे ना, तर मी एक 15 मिनिट्स मी कुक करणार आहे. गॅस हाय टू मीडियम. सो आता तुम्ही बघू शकता हे बॉईल झालं आहे. हे मला तर अजून थोडंसं कुक करायचं आहे, बट मी काय करणार आहे ना, हे सॉसमध्ये थोडं कुक करणार आहे. आता तुम्हाला ना ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते किती काढायचं. मी काय करणार आहे ना, हे 2 टाईपनी बनवता येतं. तर मी तुम्हाला एक एकदम इझी आणि पटकन होणारं दाखवते आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, हे सगळं हा फुल पास्ता ना मी वेगळा काढून घेणार आहे.
आणि पाणीसुद्धा वेगळं करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे ना, ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते. बघा मी हे वेगळं काढलं आहे, थोडंसं टाकते सॉससाठी. मला वाटतं हे सगळंच लागेल म्हणून मी ऑइल ना अगदीच कमी टाकलेलं. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे ते या पाण्यामध्ये. ह्याच्यामध्ये ना मी आता पहिले थोडंसं दूध टाकते, थोडंसं टाकलं, ठीक आहे. आता मी हे बघा हे चीज मी काढून घेतले, हे चीज ह्याच्यात टाकते. इथे मी 3 चीज स्लाइस घेतलेत सगळ्यासाठी. गॅस ऑन केलं कारण की इथे ना लाईटिंग थोडी कमी आहे, तो मी इथे आता चीज टाकून घेतलं आणि हे जर असं थोडं मिक्स करते. छान मिक्स करायचं. आणि आता ह्याच्यातच ना तुम्हाला बाकीचे सीझनिंग सगळे टाकायचे आहेत. सो मी इथे पहिले ऑनियन पावडर टाकते, थोडीशी टाकली. इथे मी पार्सली टाकते थोडीशी, जशी तुम्हाला हवे तशी तुम्ही टाकू शकता. नंतर मग थोडंसं इथे मी ऑरिगॅनो टाकते आणि हे मी इथे टाकते ते पामेझान चीजचं सीझनिंग. ट्रस्ट मी आहे ना, खूप सही लागतं. म्हणजे मी सुद्धा फर्स्ट टाइम खाल्लेलं ना, मला खूप आवडलं. तुम्हाला आत्ता हे जरासं लिक्विडही वाटतंय, पण ते ना थोडं सेट झालं की छान ते थिक होऊन जातं. म्हणजे तुम्हाला मैद्याची वगैरे गरज पण लागत नाही. जर तुमच्या मुलाला थोडं चीज कमी आवडतं तर तुम्ही कमी चीज टाकू शकता. तर मी हे आता असं छान सॉस रेडी झालं आहे. तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे फ्रेश क्रीम थोडंसं. थोडंसंच टाकते, बघा तुम्ही किती टाकते, बस. तुम्ही बघितलं ना मी ह्याच्यामध्ये ऑइल किती कमी टाकलंय. त्याचं छानपैकी मिक्स करून घ्या. आणि आता काय करायचं ना, आता तुम्हाला हे तुमचं पास्ता ह्याच्यात टाकायचं. गॅस थोडा मोठा करा आणि पास्ता टाका. म्हणजे ते जसं आटेल ना तसं ते त्याच्यामध्ये थोडंसं, मी म्हटलं ना थोडंसं कूक नंतर होतं ते त्याच्यामध्ये कूक होऊन जाईल. हे सगळं ॲक्च्युली रिहान नाही खाणार आहे, थोडं कदाचित सिद्धत पण खाईल. तर तुम्हाला वाटेल मी एवढं भरपूर केलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक पेपर पण टाकू शकता. तर हे छान असं मिक्स करून घ्या. हे बघा आता हे जे लिक्विड आहे ना, मी तुम्हाला परत थोड्या वेळाने दाखवीन. ते सेट होऊन जाणार. ते ना थोडं बॉईल झालं की छान ते घट्ट होणार. चीज आहे ना कारण की त्याच्यामध्ये. हे आता असं थोडंसं बॉईल येऊ दे आणि मग वरून थोडंसं बटर टाकायचं. आणि मी तुम्हाला खरं सांगते त्याच्यामध्ये ना मैदा आणि ह्याची काही गरज लागत नाही, कॉर्नफ्लॉवर. तुम्ही आता बघाल ते जसं घट्ट होईल ना तसं. ते आता असं झालेलं आहे, एवढं ते पाणी आटलं आहे. आता मी तुम्हाला ना अजून एक ट्रिक सांगते. हे जरा तुम्हाला लिक्विडी वाटते ना हे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मिनटं मी दाखवते. थोडंसं बटर. आता तुम्हाला काय करायचं, हे ना हे तुम्ही थोडा वेळ असं काढून ठेवलं नाही बघा, हे घट्ट घट्ट होतं आहे. हे लगेच नका देऊ, हे थोडं जरा ना मुरू द्यायच्यामध्ये आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. नाही तर काय होतं ना, वरचं लेअर ना सुकून जाईल. आणि हे तरी खाईपर्यंत जर घट्ट झालं ना, त्याच्यात थोडंसं दूध टाकून डायल्यूट करू शकता किंवा थोडंसं पाणी टाकायचं. आणि मग ना करताना मायक्रो करून टाकायचं. एकदा मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंड्स करायचं, मस्त होईल. सो गाईज, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कळवा तुम्हाला कसा वाटला. टिल देन बाय, थँक्यू.